अंबाजोगाई नगर परिषदेची निवडणूक नुकतीच संपन्न झाली. यात नंदकिशोरजी मुंदडा हे विजयी झाले असून त्यांना प्रथमतः शुभेच्छा. आपण पाहतोय ज्या मुद्द्यावर निवडणूक लढवली गेली ते मुद्दे अतिक्रमणाचे आहेत, भ्रष्टाचाराचे आहेत. आणि असे असताना जे भ्रष्टाचार केले, जे आरोप झाले, त्या आरोपामुळे आज सत्तापालट झाल्याचे प्राथमिक चित्र अंबाजोगाई शहरात दिसत आहे. आता आपण पाहतोय आरोप झाले, प्रत्यारोप झाले, सत्तांतर झालं, परिवर्तन झालं. मात्र जयवंती नदीतील अतिक्रमण हा मुद्दा 2005 पासून पेंडिंग आहे. 2005ला ज्यावेळेस हा प्रश्न विधानसभेत किंवा विधान परिषदेमध्ये सभागृहात मांडला गेला, त्यानंतर त्या ठिकाणी यावर कारवाई करण्याचे आदेश व अतिक्रमण काढण्याचे आदेश निघाले. मात्र सत्तेच्या दबावापोटी हे काही अतिक्रमण काढणे शक्य झाले नाही. आपण पाहतोय आता आरोप कोणाचे या ठिकाणी अतिक्रमण आहेत किंवा नाही आहेत ते गौण विषय आहे. मात्र एक ज्यांनी आरोप केले असे मुंदडा या ठिकाणी आज सत्तारूढ झाले आहेत. त्यामुळे किमान एक आंदोलक म्हणून माझ्यासाठी एक आशेचा किरण या ठिकाणी उगवलेला आहे. आपण पाहतोय जयवंती नदीचा नाला करण्यात तब्बल 12 नगरसेवक यात सहभागी आहेत. मग ते सर्व पक्षीय सुद्धा आहेत. योगायोगाने सुमोटो याचिकेत थर्ड पार्टीसुद्धा आमदार ताई असल्याचे समजते. आमदार ताईंनी 2020 साली 40 पत्र या संदर्भात दिले होते. त्यानंतर कारवाई झाली नव्हती. मात्र आता नगराध्यक्ष, आमदार आणि सत्ता हे पूर्णतः मुंदडा कुटुंबियांच्या ताब्यात आहे. त्यामुळे त्यांनी जर ठरवलं तर जयवंती नदीतील अतिक्रमण एका क्षणात ते निष्कासित करू शकतात. आता मी एक प्रश्न उद्भवला, आमची चर्चा झाली, एका मीडिया ग्रुपवर चर्चा झाली. त्या ग्रुपवर चर्चा होत असताना सन्माननीय काकाजींनी सांगितलं की न्यायप्रविष्ट असताना त्या ठिकाणी विधान भवनात किंवा विधानसभागृहात प्रश्न मांडले जात नाहीत. मात्र मला जेवढं माहिती आहे, मीही विनायकराव मेटेंचा चेला आहे. अनेक प्रश्न अंबाजोगाईचे मी लहान म्हणजे राजकारणात लहान असताना माझे प्रश्न त्यांनी विधानसभेत देवस्थानचे असो काही असो माझ्या म्हणण्यानुसार मांडले. तेही न्यायप्रविष्टीच होते. मी त्या बाबतीत जाणार नाही. मात्र माझी काकाजींना विनंती आहे की आपण आलात, आपणाला शुभेच्छा. आपण एक विकासभिमुख नेतृत्व आपल्याला मानलं जातं. आपण गेले अनेक वर्षाची जयवंती नदीतील अतिक्रमण आहे, जी जयवंती नदी मोकळा श्वास घेऊ शकत नाही. तुमच्या येण्याने जयवंतीसह आम्हालाही असा विश्वास वाटतो की तुम्ही या ठिकाणी जयवंती नदीला न्याय मिळवून द्याल व अतिक्रमण काढाल या अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. कारण की प्रशासकीय दरबारी आणि असे आदेश 2005लाच निघालेले आहेत. त्याचबरोबर 23लाही या ठिकाणी सहाय्यक आयुक्ताचं पत्र आलेले आहे. मात्र या पत्रांवर कारवाई झालेली नाही. आपणही या ठिकाणी आमदार महोदयांच्या माध्यमातून 40 पत्र या ठिकाणी दिली होती. त्यावरही कुठलीही कारवाई नाही. आता सत्ता सर्व तुमच्याकडे आहे. त्यामुळे तुम्ही या जयवंती नदी प्रकरण निकाली काढाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तर त्याचबरोबर आपण आणखीन एक मुद्दा मांडला होता. नगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण अनेक नेत्यांनी केलेले आहे. तेही अतिक्रमण या ठिकाणी निष्कासित करण्याचे काम आपण करणार आहात अशी भूमिका आपण निवडणुकी प्रचारादरम्यान मांडलेली आहे. आणि ही भूमिका कौतुकास्पदच आहे. मात्र ज्या ठिकाणी माझ्या मते त्या ठिकाणी जी आपली निजामकालीन विहीर होती, जी अंबाजोगाई शहराला पाणी पुरवठा करत होती, जी निजामकालीन विहीर होती, या निजामकालीन विहिरीवर एका मुंदडा नामक नागरिकाने या ठिकाणी कब्जा केलेल्याची माहिती आणि त्यावर व्यवसाय टाकल्याची माहिती सर्व अंबाजोगाईकरांना
श्रुत आहे. मुख्याधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही अनेक आंदोलने होऊनही यावर कुठलीही कारवाई झाली नाही. जिल्हाधिकाऱ्यांचे पत्रही आहे, सदरील विहिरीवरचे अतिक्रमण निष्कासित करावे अशी भूमिका जिल्हाधिकाऱ्यांची आहे. मात्र त्या ठिकाणी कुठलीही यावर कारवाई मुख्याधिकारी यांच्या वतीने झाली नाही. आपण नगराध्यक्ष आहात, नगराध्यक्षाचा चार्ज सांभाळल्याबरोबर हे जे अतिक्रमण आहे, मला माहिती आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचा भेदभाव या ठिकाणी स्वकीय असो किंवा विरोधक असो या ठिकाणी भेदभाव करत नाहीत, सर्वांना समान न्याय देतात. त्याचबरोबर आपण जे आश्वासन दिलेले आहे हे सर्वसामान्य म्हणजे जे नेत्यांनी जे अतिक्रमण नगरपालिकेच्या जागेवर केले आहे ते जागेवरचे अतिक्रमण काढावे. तसेच ह्या निजामकालीन महाराष्ट्र बँकेसमोरील विहीर ज्यांनी बुजवली आहे त्यांच्यावर कायदेशीररित्या गुन्हे दाखल करावेत आणि ते अतिक्रमण तात्काळ काढावे अशी मागणी करतोय आपण. आणि ज्यावेळेस आपण पदभार स्वीकारताल त्यावेळेस सर्वप्रथम या मागणीचे निवेदन मी आपल्याकडे घेऊन येणारच आहे आणि या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी उपोषणास बसणारच आहे. माझी आपल्याकडून माननीय काकाजींना एवढीच विनंती आहे की या जयवंती नदीला आपण मोकळा श्वास निर्माण करून द्यावा. आपण जे अंबाजोगाई नगराध्यक्ष पदी विराजमान झालात हे स्तुत्य उपक्रम आपण राबवावे. मी काय मोठा नाही तुम्हाला सांगायला, पण माझी आंदोलक म्हणून ही मागणी आहे की या ठिकाणी जयवंती नदीतील अतिक्रमण निघावं आणि महाराष्ट्र बँकेसमोरील जे अतिक्रमण आहे, विहीर बुजवलेले आहे, त्यांच्यावर कायदेशीररित्या गुन्हे दाखल करावे आणि ते विहिरीवरचे अतिक्रमण काढून विहीर पुनरुज्जीवित करावी अशी विनंती मी आपणास करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.